नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता निरुपा तीनही मुलांची दृष्ट काढू लागते. सत्या, रवी आणि पंकज तिघेही आता रांगेत उभे असतात. तेव्हा लगेच आता निरुपा सुरुवातीला पंकजची दृष्ट काढू लागते. तेव्हा पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो, मम्मा अगं पटकन आवर, नाहीतर मी इथेच धडकन पडेला. मला काही आता उभं राहणंही जमत नाही. सत्या, रवी, रिया सगळेजण या फुसक्या पंकजला हसत असतात. त्याच वेळेस आता निरुपा लगेच दृष्ट काढू लागते. आल्या गेल्यांची, घराच्यांची, बाहेरच्यांची, माझ्या पंकजला दृष्ट नको लागू दे असे म्हणत आता लगेच निरुपा सत्याला म्हणू लागते, बाजूला हो. आता निरुपाने ती मीठ मिरची मोहरी जी असते ना ती दरवाजा बाहेर फेकलेली असते. तर आता असतो सत्याचा नंबर. आता निरुपाने सत्याची दृष्ट काढायला सुरुवात केलेली असते. आता सत्या मात्र आपल्या आईकडे प्रेमाने बघू लागतो. मीराई या दोघांकडे एकटक बघत असते, कारण खरंच आज निरुपाने मनापासून सत्याची दृष्ट काढलेली असते. सत्याला खूप आनंद झालेला असतो. तो आपल्या आईकडे एकटक डोळे भरून बघू लागतो. निरुपाई जरा आता चाचरते आणि सत्यजितच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागते. आता निरुपाने सत्याची दृष्ट काढलेली असतानाच मीरा मनाशीच म्हणू लागते, खरंच या दोघांचं ना नातच वेगळे, अगदी जगापलीकडे. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, अशी गंमत झाली. दोघांचं तर जमत नाही, पण एकमेकांशिवाय अजिबात पान हलत नाही, अशी गंमत आहे. दृष्ट नको लागायला या दोघांच्या नात्याला, असे म्हणत आता लगेच धूमकेतू सत्याकडे बघून हसू लागते. सत्य खूपच खुश असतो. आता सत्याचा नंबर झालेला असतो. तर रवीची दृष्ट आता निरुपाने काढलेली असते. तर आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. मीराला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तिच्या मनात जो प्रश्नांचा धुमाकूळ चालू असतो ना, त्याची काही करून मला उत्तरं मिळवायची. मला त्यासाठी आजींना कॉल करावाच लागेल आणि आजींना यांच्या लहानपणीचं सत्य विचारावंच लागेल, असे म्हणत मीरा लगेच टेबलवरती आपला जो मोबाईल असतो ना तो मोबाईल घेण्यासाठी येते. आता मीराने लगेच आजींचा नंबर डायल केलेला असतानाच सत्य येतो, धूमकेतू धूमकेतू. आता मीरा पटकन मोबाईल खाली ठेवते. तेव्हा सत्या धूमकेतूच्या हातात 5,000 देतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू आधी मी तुझ्याजवळ किती पैसे ठेवायला दिलेत बघ बरं मोजून, किती होत आहेत. मीरा पटकन आता ते 5,000 घेते आणि कपाटातनं बॉक्स आणते, ज्यात सत्याचे पैसे ठेवलेले असतात. तर आता सत्याने टॅक्सी चालून 20,000 कमवलेले असतात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो 20,000 झालेत. पण सत्याचं काही लक्ष नसतं, कारण तो धुंदीतच असतो ना, कारण आज त्याच्या आईने एवढी प्रेमाने त्याची दृष्ट काढलेली असते, त्यामुळे तो जरा विचारात गोंधळलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो 20,000 झाले, कुठे लक्ष तुमचं? 20,000 कमवले म्हणून लयच खुश झाला की काय? त्यावर सत्य म्हणू लागतो, मग धूमकेतू विषय का, आज ना मन असं आनंद होऊन गेले. त्यावर मीरा म्हणू लागते, हो खरंच 20,000 जमले म्हणून का दुसरंच काही कारण आहे? त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं दुसरं काय कारण असणार आहे? नाही काहीच नाही. त्यावर मीरा हसतच म्हणू लागते, मला माहिती आहे ना, पैशांचं कारण नाहीच आहे, कारण आज आईंनी तुमची दृष्ट काढली ना, त्याचं हा आनंद दिसायलाय मला. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं तुला किती कळते माझ्या मनातलं, खरंच ना. त्यावर मीरा म्हणू लागते, मग कळणारच, मी बायको आहे तुमची. त्यावर सत्य म्हणू लागतो, करेक्ट, एक नंबर. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, ती रिया नाही का इंग्लिशमध्ये म्हणत, बेटर हाफ, तसं काहीतरी माझं, मला तुमच्या मनातलं कळतंच. आज तुमच्या आईने दृष्टी काढली म्हणून एवढे खुश आहात ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, अगदी बरोबर धूमकेतू. पण धूमकेतू बघितलं, निरुपाने आज खूप दिवसातनं माझी दृष्ट काढली, म्हणजे लहानपणी काढत असेल ती, पण नंतर मध्ये काय झालं होतं, कुणाची दृष्ट लागली होती आमच्या नात्याला काय माहिती, पण आज खरंच निरुपाने माझी दृष्ट काढली. आता समजा काही ठीक होणार आहे, आमचं नातं लवकरच एक नंबर भारी होणार आहे, हो की नाही धूमकेतू? तेव्हा मीरा हो म्हणू लागते. आता मात्र मीराला काय बोलावं काही सुचत नाही. तर सत्या पटकन आता कॉटवरती जाऊन झोपतो. त्यावर मीरा मनाशीच म्हणू लागते, खरंच यांना किती आईच्या प्रेमाची ओढ आहे. हे तर आईच्या प्रेमासाठी असूसलेच, आणि इकडे माझ्या मनात जो प्रश्नांचा धुमाकूळ चालू आहे त्यानंतर काय होणार आहे, त्याची जर उत्तरं मिळाली आणि यांच्या नात्याचा काही उलगडा झाला तर? त्यावर लगेच आता मीरा सत्याकडे बघतच म्हणू लागते, नाही, मला यांच्या नात्यावरचा हा पडदा बाजूला सारून बघावंच लागेल, आणि जर पडदा बाजूला सारला तर सगळंच विस्कटून तर जाणार नाही ना. नाही, याची काळजी मला घ्यावी लागेल, असे म्हणत आता मीरा झोपलेली असते. अर्धी रात्र झालेली असते,
पण मीराच्या प्रश्नांमुळे तिला काही झोप लागत नाही. सत्या मात्र ढाराढूर झोपलेला असतो, पण मीराला रात्री काही झोप येत नाही. तिची सारखी उलटा पालट इकडनं तिकडनं चालूच असते. त्याच वेळेस मीरा उठून बसते आणि म्हणू लागते, नाही नाही, मला काही करून लवकरात लवकर हा गुंता सोडवायचा आहे. माझं डोकं असं भणभण करायलंय. मला या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजे. त्यासाठी मला हॉलमध्ये जे कपाट आहे त्यात समद्यांची डॉक्युमेंट्स ठेवलेली असतात, ते कपाट बघावं लागेल. दिवसा सगळेजण हॉलमध्ये असतात. मी जर दिवसभर ते उघडलं उचकलं तर 100 प्रश्न विचारले जातील. त्यापेक्षा आता सगळेजण झोपलेत. मी जाते आणि ती डॉक्युमेंट्स शोधू लागते. नक्की कदाचित यांचं बर्थ सर्टिफिकेट त्या कपाटातच असेल. असे म्हणत मीरा आता उठते आणि हळूच सत्याजवळ येऊन डोकावून बघू लागते. तर सत्या गाढ झोपलेला असतो. मीरा लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि हॉलमध्ये येते. तर इथे हॉलमध्ये लाईट बंद असतात, पण मीरा काही लाईट ऑन करत नाही, कारण कोणी आलं तर मला लगेच बघेल. मग मीरा आता त्या कपाटाजवळ येते आणि मोबाईलचा टॉर्च लावून आता त्या फाईल चेक करू लागते. एक फाईल चेक झाली की ती खाली ठेवायची, दुसरी घ्यायची, असं आता तिचं गणित चालू असतं. शोधाशोध सुरू असते. पण मात्र मीराच्या हाती लवकरात लवकर तरी काही सापडत नाही. कमीत कमी 7 ते 8 फाईल चेक करून झालेले असतात. त्याच वेळेस आता रूममधनं सत्या बाहेर येतो. आता हॉलमध्ये येताच सत्या पटकन लाईट ऑन करतो. आता मात्र धूमकेतू घाबरते आणि सत्याकडे बघू लागते. त्यावर सत्या लगेच आता रागाच्या भरात धूमकेतूजवळ येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, हे काय चालू आहे? काय शोधायली धूमकेतू तू एवढ्या रात्री? आता मीराला काय बोलावं, काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. ती ततमम करू लागते. त्यावर सत्या म्हणू लागतो, दाखव धूमकेतू, फाईल दाखव. आता सत्याने मीराच्या हातची फाईल हिसकावून घेतलेली असते. मीरा आता मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, हे तर खूप भडकलेत. आता मला सगळं सत्य सांगावंच लागेल, पण कसं सांगू आणि काय सांगू? मीराला काही कळत नसतं. त्याच वेळेस सत्या ती फाईल उघडून बघू लागतो. धूमकेतू, काय चालू एवढ्या अर्ध्या रात्री? हे समजा काय आहे? एवढं काय शोधायली धूमकेतू, बोल पटापट. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो म्हणजे ते कसं झालंय ना, मी तुम्हाला सांगते. आता सत्या जोरजोरात हसू लागतो. धूमकेतू, अगं किती घाबरलीस तू? कधीपासून या सत्याला घाबरायला लागली? माझा धूमकेतू तर कधीच कुणाला घाबरत नाही आणि आज चक्क मला घाबरली. एवढं काय घाबरायसारखं आहे धूमकेतू? अगं तू किती डेंजर आहे तुला माहिती आहे ना. आणि मला माहिती आहे धूमकेतू, तू काय बी शोधत नाही आहे. तू हा पसारा आवरते ना. दिवसभर तुला कामामुळे वेळ भेटत नाही, म्हणून रात्री करते ना ही सगळी कामं. हे बघ धूमकेतू, अगं पण आराम पण पाहिजे की नाही माणसाला? त्यावर मीरा म्हणू लागते, हो मला तेच म्हणायचं होतं. म्हणजे कसं आहे ना, खूप दिवसांपासनं हा ढिगारा नीट व्यवस्थित लावायचं मी ठरवलं होतं, पण जमत नव्हतं ना कामामुळे. म्हणून मी आज मला झोप लागत नव्हती म्हणून इकडे आले. त्यावर सत्या म्हणू लागतो, ते काही नाही, आराम व्हायलाच पाहिजे धूमकेतू. चल बरं पटकन, या फाईल्स मी ठेवून देतो आणि तू नंतर बघ याचं काय असेल ते. चल आतमध्ये. असे म्हणत आता सत्या धूमकेतूचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. आता मीरा कशीबशी या प्रश्नांची उत्तरं देण्यापासून वाचलेली असते. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. तर आता सकाळी सकाळी सुधाकर भाऊ, निरुपा, रवी, रिया सगळेजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती आलेले असतात. आता मीराने सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवलेले असतात. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, निरुपा, अगं समधेजण नाश्ता करण्यासाठी आलेत, पण तुझा बबड्या आणि बबडी काही दिसत नाही. नाही तुझा बिझनेसमॅन बबड्या ठीक आहे ना, का कुबड्या मोडल्यात त्याच्या? बरा आहेस ना तो? निरुपाला मात्र राग येतो. त्यावर रिया म्हणू लागते, सत्यदादा यार, अरे पहिल्याच दिवशी जर माणसाची अशी हालत झाली तर पंकजदादा कसा बिझनेस करणार? आयुष्यभर कसं दुकान सांभाळणार? त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, रिया खरं सांगू का, या पुसक्याने कधीच काम केलं नाही. कालचा आयुष्यातला पहिला दिवस होता ना त्याचा. पहिल्यांदा आयुष्यात त्याने दिवसभर काम केलंय म्हणून त्याची अशी गत झाली ग. नाहीतर काय बाबा, या पुसक्याला कुठे काम करायची सवय आहे का? त्यावर रिया म्हणू लागते, करावंच लागेल सत्यदादा त्याला, कारण तुला माहिती आहे ना त्याने काय चॅलेंज दिलंय, अर्धी मिशी काढायची म्हणून. आता सगळेजण या फुसक्या पंकजला हसू लागतात, पण निरुपा मात्र टाफारल्यासारखी बघत असते, कारण तिच्या बबड्यावरती हसत असतात ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय चेष्टा मस्करी लावली बबड्याची? बाद झालं, पटापट नाश्ता करून घ्या. उगाच त्याच्याविषयी काही बोलू नका. दमला होता तो, काल पहिला दिवस होता ना. त्यावर सत्या म्हणू लागतो, हो का निरुपा? अगं पण मग तुझा हा बबड्या अजून कसा बाहेर आला नाही, की अजून ढाराडूर झोपलाय?
त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्प बस रे तू, तो एक बिझनेसमॅन झालाय, बिझनेसमॅन. तुझ्यासारखा टॅक्सी नाही चालवत तो. थकला असेल काल बिचारा, पहिला दिवस होता ना. मग हळूहळू होईल सुधारणा. आणि हे बघ, तो काही झोपायला मोकळा नाही आहे, तो बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन. अरे कदाचित रूममध्ये ना तो पुढच्या बिझनेसचे प्लॅनिंग करत असतील, तुला माहिती नाही आहे. अरे बिझनेसमॅन लोक असेच असतात, कामाला जाण्याआधी प्लॅनिंग करतात आणि तसंच काम करतात. मला माहिती आहे ना, माझ्या बाबड्याचं बिझनेसचं प्लॅनिंगच चालू आहे आतमध्ये. त्यावर सत्य मला लागतो, हो निरूपा, एवढा बिझनेसमॅन आहे, मग अशी उशिरापर्यंत लोक झोपतात? मला तर वाटतंय तुझा बिझनेसमॅन झोपलेलाच आहे. त्यावर निरूपा म्हणू लागते, गपरे, सांगितलं ना तो झोपलेला नाही आहे, तो मीटिंग करत असेल, काहीतरी प्लॅनिंग करत असेल. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो. मग निरूपा, जा ना, जाऊन बघ तुझ्या बिझनेसमॅनला नेमकं काय चालू आहे ते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मग बघणारच आहे मी काही मागे पुढे नाही बघत, मला माहिती आहे ना माझा पंकज कसा आहे. असे म्हणत निरूपा पटकन आता पंकजच्या रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बाप, नेमकं या बिझनेसमॅनचं काय चालू आहे ते आपणही बघायला पाहिजे की नाही. चला चला, आपणही मस्त मजा घेऊया. असे म्हणत सगळेजण आता टेबलवरनं उठतात आणि इकडे पंकज आणि देविकाच्या रूमकडे निघालेले असतात. आता मात्र निरूपा जोरजोरात दरवाजा वाजू लागते, देविका, पंकज, दरवाजा उघडा बरं. त्याच वेळेस देविका येते आणि पटकन दरवाजा उघडते आणि दरवाजातच उभी असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, घ्या, बघा बघा, मी म्हटलं होतं ना दोघेही तयार असतील. बघा देविका तयार आहे. देविका, पंकज कुठे? या लोकांना बघू दे तो कसे प्लॅनिंग करतोय ते. हे ना नुसते हसत असतात, त्याच्यावरती जळत असतात ना. काय तर तो झोपला असेल, तो असा असेल, तसा असेल. आता बघू दे यांच्या डोळ्यांनी कसे बिझनेसचे प्लॅनिंग चालू आहे ते. आता मात्र देविकाला काय बोलावं काही सुचत नाही, कारण या बबड्याने पूर्ण चवच घातलेली असते ना, कारण तो ढाराडूर झोपलेला असतो. आता लगेच देविका म्हणू लागते, आई ते माझं ऐकून घ्या. त्याच वेळेस निरूपा देविकाला बाजूला ढकलते आणि लगेच सत्या, रवी, रिया सगळ्यांना आतमध्ये घेऊन येते. आता आतमध्ये येतात जे काही दृश्य समोर दिसतं ते बघून सगळ्यांना जोरजोरात हसू यायला लागलेलं असतं, कारण हा पंकज अजूनही क्वार्टरती वाकडा तिकडा पडलेला असतो, डरामडूर घोरत असतो. आता निरूपाला तर धक्काच बसतो. आता सत्या मात्र निरूपाकडे बघून जोरजोरात हसू लागतो. निरूपाची तर या बिंडोक बाबड्यापुढे बोलती बंद झालेली असते, कारण आता निरूपा तोंडावर आपटलेली असते ना. त्यावर सत्या म्हणू लागतो, निरूपा, नाही म्हणजे कसं आहे ना, आजकालची बिझनेसमॅन लोक अशी असतात. रव्या, उद्या कदाचित तूही मोठा बिझनेसमॅन होशील, बघ बर का, लक्षात ठेव. अरे ही असली बिझनेसमॅन लोक अशी ढाराढूर झोपतात डोळे बंद करून, आणि डोळे बंद करून बिझनेसच्या प्लॅनिंग करतात. बघतोयस ना तू, बबड्याचं बिझनेसचं प्लॅनिंग चालू आहे. निरूपा म्हणत होती ना, बघ बघ कसा सुम्म झोपलाय प्लॅनिंग करत. आता मात्र सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, एक नंबर भारी या. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, गप्प बैस रे, अरे दमलाय तो काल म्हणून झोपला असेल. त्यावर देविका म्हणू लागते, आई मलाही तेच सांगायचं होतं, तू अजून उठला नाहीये. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा, अगं पण असं एक दिवसाने जर एवढा थकला तो, दमला तो आणि उठलाच नाही तर शॉप कशी चालवणार, कसं आयुष्यभर दुकान सांभाळणार? अशाने तर याचा तोटा होईल. अगं या संधीचं सोनं करायचं तर त्या संधीचा कोळसा केला जाईल या पंकजमुळे. त्यावर निरूपा म्हणू लागते, नाही नाही, असं काही होणार नाही आहे, संधीचं सोनंच करणार आहे तो, पण तो काल जास्त थकला ना, म्हणून आजचा दिवस आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेऊया ना. एकदा का अंगवळणी पडलं की रुळेल, सगळं काही अगदी वेळेवरती होईल, हो की नाही? त्यावर सत्य म्हणू लागतो, हो निरूपा, अगं मग जर शॉप चालवायची असेल, त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर वेळेवर शॉप उघडावी लागेल, तरच लोक येतील ना. असं एक दिवस उघडायचं आणि दुसऱ्या दिवशी असं झोपायचं म्हटल्यानंतर कसं चालेल निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, थांबा मी उठवते हा. आता लगेच निरूपा बबड्याजवळ बसते. बबड्या, ए बबड्या उठ ना. पण बबड्या काही उठायचं नाव घेत नाही. ए झोपू दे मला, असे म्हणत आता बबड्या मात्र निरूपाच्या मांडीवरती डोकं टेकवतो. मला झोप येते, झोपू दे ना. आता मात्र निरूपा म्हणू लागते, बबड्या, अरे उठ, तुला तयार व्हायचंय, उठ बबड्या. पण बबड्या मात्र काही उठायचं नाव घेत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा काळजी करू नको, तुझा हा फुसका बबड्या असा नाही उठायचा,
थांब मी आलोच असे म्हणत सत्या लगेच आता बाहेर जातो आणि मोठी बादलीभर पाणी घेऊन येतो. आता मात्र निरूपा तर ओरडते आणि बाजूला पटकन पळते. आता सत्याने ते थंडगार पाणी आता बादली भरून इथे पंकजच्या डोसक्यावरती ओतलेलं असतं. आता मात्र पंकज जोरजोरात ओरडू लागतो, पाऊस पाऊस आला पाऊस आला. आता सगळेजण मात्र या फुसक्या पंकजला हसू लागतात. त्याच वेळेस सत्याने आता पूर्ण पाणी पंकजच्या अंगावरती ओतलेलं असतं, जणू त्याची अंघोळच झालेली असते. पंकज आता आजूबाजूला बघू लागतो, मम्मा पप्पा तुम्ही, पाऊस कुठनं आला, हे सगळं काय झालंय, कोणी केलंय. त्यावर निरूपा म्हणू लागते, पंकज उठ पटकन आंघोळ करून घे, निघ, तुला निघायचंय ना शॉपला. त्यावर पंकज लागतो, मम्मा मी खूप थकलोय ग, आजचा दिवस सुट्टी घेऊ दे ना, आज नाही जमणार मला शॉप उघडायला, मी नाही जाणार आज. तेव्हा निरूपा मला लागते, पंकज असं चालत नाही, शॉप बिझनेसमॅन लोकांना रोज उघडावी लागते, तुला निघावं लागेल, उठ उठ आंघोळीला हो. त्यावर लगेच पंकज आता वाकडं तिकडं तोंड करतो आणि आंघोळीला निघालेला असतो. आता जाता जाता सत्याकडे बघत म्हणू लागतो, बघून घेईल तुला मी, बघून घेईल. सत्या मात्र या फुसक्यावरती जोरजोरात हसत असतो. निरूपा मात्र आता भामट्यावाने बघत असते. तर त्यानंतर दुपारनंतर इथे मीराचं किचनमध्ये काम चालू असतं. तेव्हा मीरा आता पटकन कोणी नसल्याचा फायदा घेऊन आजीला कॉल करते, आजी कशा आहात तुम्ही, अहो या की लवकर इकडे, आम्हाला तुमची आठवण येते. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं इकडे कामं उरकली का, मी तिकडे येणारच आहे, पण अजून कामं झाली नाही ना. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, पण मीरा आज कशी काय आठवण आली, समजा काही ठीक चालू आहे ना. त्यावर मीरा म्हणू लागते, हो आजी इकडे सगळं काही छान आहे, पण मला ना काहीतरी विचारायचं होतं, म्हणजे महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. त्यावर आजी म्हणू लागते, बोल की मीरा. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी सासूबाई पहिल्यांदा डान्स करायच्या का. तेव्हा आजी हसतच म्हणू लागते, अगं निरूपा म्हणजे एक नंबरची नाटकी बाई आहे, अगं डान्स करायला खूप आवडायचं तिला, लग्नाआधी स्वतःच्या मनासारखंच होईल असं करायची, आणि लग्नानंतरही मी नकार दिला तरी तिने तिच्या मनासारखंच केलं. शेवटी तिने, तुला खरं खरं सांगते, सुधाला ना डान्स करूनच घोळात घेतलेलं आहे, आणि मग काय आता ही झाली डान्स करायची बंद, पण माझ्या सुधाला नाचवते की तिच्या तालावर. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, हो सासूबाईंना खूप हौस होती ना, त्या डान्स क्लास पण करायच्या, मला ना त्यांचा एक जुना फोटो मिळाला आहे आजी, म्हणजे ना 12 मार्च 1999 ना त्यांना नृत्य केल्यानंतर बक्षीस मिळालं होतं, तो फोटो सापडलाय. तेव्हा आजी म्हणू लागते, हो त्यात निरूपाने भाग घेतला होता आणि अशी कशी नाचली होती, तिचा एक नंबर आला होता की. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी मग मला प्रश्न पडलाय, यांचा जन्मही त्याच सालचा आहे ना, म्हणजे 14 एप्रिल 1999, म्हणजे ज्यावेळेस हे नृत्य झालं त्यावेळेस सासूबाईंना तर 9वा महिना लागलेला असेल, मग त्यांनी कसा डान्स केला, हे कसं झेपलं त्यांना. आता मात्र आजी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मीराने तर बरोबर डाव साधलाय, ह्या पोरीने तर तर्क लावलंय, आता मी काय उत्तर देऊ या प्रश्नांचं. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बोला ना आजी, कसं जमलं, हे तर कसं शक्य आहे, 9व्या महिन्यात कोणी डान्स करू शकतं का, कारण यांचा जन्म तर लगेच झाला होता ना. त्यावर आजी म्हणू लागते, मीरा बाळा अगं माझं वय झालं, मला तू काय बोलते एवढं काही सुचत नाही ग, मी तिकडे आले की बघून घेईला. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी असं काय करताय, अहो साधं सरळ गणित आहे ना, मग प्लीज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, यांचा जन्म नक्की एप्रिलमध्येच झाला होता ना, मग हे सगळं काय आहे आजी. त्यावर आजी म्हणू लागते, मीरा शेजारच्या सोनवणे काकू आले, मी फोन ठेवते असे म्हणत आता आजीने मात्र या विषयांची टाळाटाळ केलेली असते. त्याच वेळेस आजी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मीरा तर जुन्या पानांपर्यंत पोचली, आणि एकदा का मीराने हे जुनी पानं पलटली तर काय होईल सांगता येणार नाही, मला काही करून मीराला थांबवावं लागेल असं आता आजीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मीरा आपल्या दुकानात असते, त्याच वेळेस आता एक मॅडम बुके घेण्यासाठी आता मीराच्या दुकानात येतात. तेव्हा त्यांना एक फोन येतो, त्या पटकन फोन उचलतात आणि म्हणू लागतात, हो तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट हवे ना, लवकरात लवकर ऑफिसमध्ये या. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, मॅडम तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देता का, नाही म्हणजे मलाही हवं होतं, माझ्या नवऱ्याचं सत्यजित गायकवाडचं. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, नाही म्हणजे मी देत नाही, पण मी तिथे कामाला आहे,
म्हणजे कसं आहे ना, जन्माची नोंद जर असेल तर तिथे बर्थ सर्टिफिकेट मिळतंच. तुम्ही येऊन बघा, जर नोंद असेल तर तुम्हाला नक्कीच मिळेल. मीरा मात्र खुश होते. पण मात्र आता सत्याच्या जन्माचं हे सत्य मीरा शोधू शकेल का? तर इकडे फुसक्या मात्र दुकानाची कशी वाट लावेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.